नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रफुल्ल आणि मी आता रील स्टार ह्या मूव्हीचा टीझर बघितला. प्रसाद ओके सर आणि भूषण मांजलेकर ह्या दोघांचा पिक्चर आहे रील स्टार. 1 मिनिटाचा आता त्याचा टीझर आत्ताच लॉन्च झालाय. टीझर तर खूप ॲक्शन वगैरे आहे, खूप मस्त आहे. ॲक्शन दाखवली त्याच्यात, थोडीफार कॉमेडी पण असणार. नावच आहे पिक्चरचं रील स्टार. पिक्चरचं नाव रील स्टार आहे फक्त. त्याच्यावर काय Instagramवरचा रील स्टार नाही घेतलेला. कलाकार भूषण मांजलेकर आहे, ते पण खूप मस्त कलाकार आहे. आणि रील स्टार पिक्चरमध्ये प्रसाद ओके सर पण आहे आणि भूषण मांजलेकर. प्रसाद ओके सर याच्यामध्ये न्यूज रिपोर्टिंगचं काम करतात. कारण टीझरवरून थोडं कल्पना आली, की ते न्यूज रिपोर्टिंगचं काम करतात. न्यायाधीश आहे. न्यायाधीशचा मर्डर झालाय आणि आपला भूषण मांजलेकर रील स्टार आहे. आपला रील स्टार तो त्याच्यामध्ये अडकतो. अशी टीझरवरून मी एक कल्पना केलेली. पण माझं त्यांना एक सांगणं असं आहे, की तुमची आपली मूव्हीची जी बीजीएम आहे ना, टीझरमध्ये बीजीएम आहे ना, ती KGFची बीजीएम सारखी थोडी मॅच वाटू राहिली. खरंच ना, मला तर सेम वाटचं वाटलंय, की KGFची बीजीएम आहे आणि ह्या मूव्हीची बीजीएम आहे जी टीझरमध्ये तुम्ही टाकलेली, ती बीजीएम आहे सेमच आहे. काहीच बदल नाही वाटला. वाटलंच तर मी लिंक खाली देतो टीझरची. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये करून, की बीजीएम सारखी वाटते का नाही. रील स्टार आता प्रसाद ओके सरांचं एक स्टेटमेंट आलं होतं, की रील स्टार जे ॲक्टर्स नसतात असं, पण त्यांनी ट्रेंडिंग टॉपिक नाव निवडलंय. मस्त नाव आहे रील स्टार. काय हरकत नाही. पण भारी वाटतं आता टीझरवरून मी काय पूर्ण मूव्हीला जज करत नाही. पण टीझरची एक कल्पना सांगतो. मस्त कट दिलेले वगैरे सगळं काही एकदम बसतंय. फक्त बीजीएमचा प्रॉब्लेम वाटतोय, की KGFची बीजीएम आहे. नाव पण रील स्टार आहे म्हटल्यावर थोडी सगळ्यांना कल्पना आलीच आहे, की ते मूव्ही कसा असणार आहे. थोडी कॉमेडी सीन्स वगैरे असणार आहे. थोडी गावाकडची गोष्ट आहे. सर्वसामान्य माणूस आहे. तो रील्स करतोय नंतर फेमस वगैरे होतोय आणि एका मर्डर केसमध्ये गुंततोय. आणि प्रसाद ओके सर न्यूज रिपोर्टर आहे. ती न्यूज रिपोर्टिंग आता ब्रेकिंग न्यूज सर्वसामान्य त्याला त्याच्या रील स्टारला आपल्या बाहेर काढणार ह्या प्रकरणातून. असा काहीतरी मूव्हीचा प्लॉट असणार आहे. आणि आता पूर्ण टीझर आल्याशिवाय पूर्ण ट्रेलर आल्याशिवाय आणि मूव्ही बघितल्याशिवाय तर मी काही जज करीत नाही. पण एक मनात भावना आली ती मी सांगतोय माझं ओपिनियन आहे. कोणाचं तुमचं चांगलं पण असो का ते माझं हे ओपिनियन आहे, की असं मी आता जे बोललो ते माझं वैयक्तिक ओपिनियन. टीझरवरून मूव्ही जज नाही करीत मी. टीझरवरून मूव्ही जज करणे हा मूर्खपणा होईल. होईन अजून ट्रेलर बघायचा, मूव्ही बघायचा आणि मग आपण याच्यावर ओपिनियन देऊ. तर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.